म्हणून काम केलेलं आहे. नाही मतलब या ठिकाणी महापालिका आयुक्त चार्ज घेतल्यानंतर तुम्ही विचारला की माझा एजेंडा काय आहे, खरं तर माझा काही एजेंडा राहणार नाही. एजेंडा जे आहे या ठिकाणी जे शहरच्या लोकांचे काय एजेंडा आहे त्याच्यावर मी काम करणार. बेसिकली शहरांमध्ये जे बेसिक असते आपलं बेसिक अम्युनिटीज लाईक वॉटर सप्लाय, स्वच्छता, त्याच्यानंतर रोड वगैरे चांगले असलं पाहिजे किंवा आपल्याकडे ट्रॅफिकची स्थिती माहीत आहे. तर पुण्याचे जे काही इश्यूज आहेत त्याची जाणीव मला आहे, कारण या ठिकाणी मी कलेक्टर पण होतो 39 वर्ष. तर थोडं मला असं वाटतं की या ठिकाणी महापालिका प्रशासन तर्फे अजून जास्त चांगलं काम करायची गरज आहे. त्या ठिकाणी ते जे प्रशासकीय जे आमची यंत्रणा आहे त्या लोकांमध्ये जास्तीत जास्त कसं डिसिप्लिन आणता येईल किंवा ट्रान्सपरन्सीचा जो काही विषय आहे ते कसं वाढवता येईल किंवा यूज ऑफ टेक्नॉलॉजी, नागरिक लोकांसाठी जे सेवा आहे ते जास्त सुलभ कसं करता येईल, हे सगळे माझ्या नक्कीच माझ्या प्राथमिकतेचा विषय राहणार आहे. मला माहिती आहे की या ठिकाणी बरेच काही प्रोजेक्ट पेंडिंग आहेत. मेट्रोचा विषय असेल किंवा काही खूप मोठे मोठे प्रोजेक्ट आहे. आपला बुडा मोठा नदी जे आहे त्या ठिकाणी सुधारण्याचा पण कार्यक्रम सुरू आहे. असे बरेच काही प्रकल्प आहेत, ते थोडासा वेळेवर पूर्ण होणे गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे विषय आहे की नागरिक आहे या ठिकाणी आपल्या शहरांचे, त्यांचा जो रोजचा जो त्यांचे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही कसं काम करतो, ग्रीव्हांस रिड्रेसलसाठी प्रशासन किती सजग आहे, हे सगळे विषयावर थोडा माझे फोकस जास्त राहणार. येणारा काळ सगळा पावसाळ्याचा असणार. 3 महिने पुढचा हेवी मान्सून प्रेडिक्टेड आहे. रस्त्यावरचे खड्डे 2 ते 3 वर्षापासून पुणेकरांचा फार जिव्हाळ्याचा प्रश्न, कारण की अनेक वेळा आश्वासनं दिली गेली, प्रशासक राज्य पावसाळ्याची कामच झालेली आहे कारण मे महिन्यात पावसाळ्याच्या बाबतीत काही नाले सफाई पण बऱ्यापैकी. बेसिकली पावसाच्या बाबतीत असं आहे की आम्ही तयारी वेळेवर करायला पाहिजे होतं नक्कीच. आणि यावेळी तुम्हाला माहित आहे की मान्सून सुद्धा फार अर्ली आला. नॉर्मली मे अखेरमध्ये पाऊस पण होत नाही. थोडासा वेळ आता कमी आहे आमच्याकडे, पण मला असं वाटतं की जेवढे काही वेळ आहे त्याच्यामध्ये आम्ही करू. आता मिशन मोड मध्ये मान्सूनची तयारी जी आहे ते आम्हाला करावंच लागेल. आणि हा नक्कीच मी या बाबतीत विचारणार करणार की आम्ही वेळेवर तयारी का केली नाही, हा पण एक प्रश्न आहे नक्कीच. पण जेवढे काही वेळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये आम्ही करू, जो दस्तरवर काम करू आणि हा जो प्रश्न आहे त्याला रिझॉल्व्ह करू. अतिक्रमण सुद्धा शहरातल्या मोठ्या प्रमाणावर चारी बाजूने दिसतात. अतिक्रमण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक इलिगल कन्स्ट्रक्शन आजही शहरात कार्यरत आहेत, पण काही नियमबाह्य असताना सुद्धा ते अजूनही तिथे आहेत. त्याच्यावर कारवाई बघा, अतिक्रमण तर नक्कीच एक प्रश्न आहे. अतिक्रमणाच्या बाबतीत बरेच ठिकाणी कोर्टाचा पण निकाल आहे, तरी कारवाई झालेली नाही असं काही लोक सांगतात. पण त्याचा एक खूप सविस्तर आढावा घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी एक कार्ययोजना मी स्वतः तयार करणार. अतिक्रमण काढणे म्हणजे असं नाही की लोकांना शहरापासून काहीतरी दूर करणे हा आमचा उद्देश आहे. उद्देश असा आहे की शहरमध्ये जो काही नियमाप्रमाणे जे लोक म्हणजे आता एक जे शहराचे रोडचे रुंदी कसं पाहिजे, शहर किती ठिकाणी स्पेस कुठे पाहिजे, हे सगळे व्यवस्था जे आहे सगळे कागदावर आहे. कारण शहरमध्ये कसं आहे की आपण डीपी म्हणतो ना ज्याला, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे काही आहे त्याप्रमाणे काम झालंच पाहिजे. अतिक्रमण जे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपला देशमध्ये कुठे कुठे अतिक्रमण आम्ही वापरतो. म्हणजे काही देश असा आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण काय असतं लोकांना माहितच नसतं. आम्ही थोडासा एक डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काहीतरी थोडासा जे प्रशासकीय पातळीवर जे काही दुर्लक्ष होतं त्याचा हा परिणाम आहे. दुसरं काय सगळ्या निवडणुका आहेत त्याबाबत पुण्याच्या बाबतीत काही चॅलेंज असणार आहे का? नाही, महापालिका निवडणुकीच्या बाबतीत मला अजून काही माहिती नाही की शासनाचा काही आदेश पण माझ्याकडे नाही. जे काही समोर येईल आम्ही बघू. आम्ही ऑलरेडी माझ्याकडे निवडणूक करण्याचे फार अनुभव आहे. बऱ्याच ठिकाणी निवडणूकचं काम पूर्वी केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. प्रभाग रचना अनेकांचे आरोप आहेत यापूर्वी झाले की फ्री अँड फेअर व्हावी, बेसिकली सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होतात. तर त्या पुणेकरांना काय आश्वासित करा तुम्ही या बाबतीत? कारण 3 के 4 विभाग रचना जे आहे ना, प्रभाग रचना, त्याच्यामध्ये तर फार एक स्पष्ट नियम आहे ना. जेव्हा आपण तयार करतो, लोकांना दाखवतो, आक्षेप पण घेतो आणि जे काही याच्यामध्ये योग्य आहे ते निर्णय घेतो. काही इश्यू नाही आहे. आम्ही नक्कीच आश्वस्त करतो की काही कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये गडबडी होणार नाही. सर, सगळ्यात महत्वाचं लोकांना छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत त्या लोक सांगतात सोडवल्या जात नाही, तसं यापूर्वीचा अनुभव राहिला. मोठ्या संख्येने प्रश्न आहेत, त्याबद्दल काय आपण? नाही, मी नक्कीच सांगतो, ग्रीव्हांस रिड्रेसल हा सर्वात म्हणजे माझ्या प्रायोरिटीमध्ये नंबर 1 हा विषय असणार आहे.
आणि जे काही आपला जो आम्ही घेतो ऑनलाईन पोर्टलवर लोकांच्या तक्रारी, त्याही पेक्षा मी स्वतः लोकांना भेटणार आहे. माझं ऑफिस आम जनतेसाठी ओपन आहे आणि मी काहीतरी एक सर्टेन वेळ सुद्धा देणार आहे. कधी कधी एक वीक मध्ये किंवा एक मंथ मध्ये, एक फोर्टनाईट मध्ये लोकांसोबत आम्ही संवाद पण करू. त्याचा विषय काय आहे तो नक्कीच याच्यावर आमचं